जय भीम. एका सभेला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी असे स्टेटमेंट दिले की ते देशात कुणालाही घाबरत नाहीत आणि त्यातल्या त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर बिलकुलच घाबरत नाहीत. त्यांनी असे स्टेटमेंट का दिले याविषयी आपण जाणून घेऊया. तर चला तर मग आपण हा व्हिडिओ पाहू, त्यावरून आपल्या लक्षात येईल ते असे का बोलले. बिहार मधला निवडणूक आपण पाहिल्या. काय झालं? बिहार मधल्या निवडणुका आपण बघितल्या. काटेकी लढाई आहे म्हणून सांगण्यात आलं आणि इलेक्शन मध्ये आपल्याला असताना दिसलं की काट्याची तर सोडून द्या, पण लढाईच झाली नाही अशी असणारी परिस्थिती. लढाईच झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. एकतर्फा निकाल निघाला अशी परिस्थिती आहे. आणि त्या बिहारच्या माणसाला तुम्ही जाऊन विचारा, अरे तो म्हणतो आम्ही त्यांना मतदान दिलं नाही. आज मित्रो, हेराफेरी होते, गफला होतोय, पण ह्या गफल्यावरती सुद्धा मात करता येते हे लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे की झुंडशाही ही झुंड एकदा बाहेर पडली तर ती भल्या भल्याना उद्ध्वस्त करून निघते हे लक्षात घ्या. ही झुंडशाही जी आहे ती भल्या भल्याला उद्ध्वस्त करून टाकते. आपण सुद्धा असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की मताची झुंडशाही आपण उभी केली पाहिजे आणि या भारतीय जनता पक्षाला आपण उद्ध्वस्त केलं पाहिजे हे लक्षात घ्या. मला अनेक जण म्हणतात तुम्हाला भीती वाटत नाही का? मी म्हटलं जोपर्यंत लोकशाही साबित आहे तोपर्यंत मला भीती वाटणार नाही. लोकशाही साबूत आहे तोपर्यंत मी अजिबात कोणाला घाबरत नाही, मोदीलाही घाबरत नाही. पण ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही सुरुवात झाली. ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही सुरुवात झाली आणि राजेशाही त्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवशी भीतीचं वातावरण सुरुवात होणार. आणि त्या भीतीच्या वातावरणामध्ये झुंडशाही सुद्धा काहीच करू शकत नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही झुंडशाही, मताची झुंडशाही या निवडणुकीमध्ये आपल्याला उभी करायची आहे हे लक्षात घ्या. उभी करायची आहे, मतपेटीतून उभी करायची आहे आणि ती आपण कराल ही अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतोय. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.